मी धन्यवाद देतो कारण इथं आम्हाला खेळायची देखील संधी मिळाली. धन्यवाद संतोष. मित्र, आपण नाणेफेक हरलात. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असती. पण नाणेफेक आपल्यासाठी फार महत्वाचं होतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे आणि निश्चित 15 मध्ये कालेर संघाकडे फलंदाजी चांगली आहे. तर या संघाला किती धावांचा आव्हान ठेवणार? 50+. मात्र 50+ या निश्चित चांगल्या धावा असतील. मात्र त्या करण्यासाठी फलंदाज आपल्याकडे कोण असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा केली जाईल? अमित भोयर आहेत, परीक्षित आहेत आणि स्वतः मी आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. ग्राउंड मधून ब्रेकिंग न्यूज मित्र आपण पाहिली होती. दोन संघांमधून नाणेफेक झाली होती. बंदऱ्यामध्ये काल्हेर संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं गावदी स्पोर्ट्स केवणी दिव्या संघाला फलंदाजीसाठी. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद भोई सर. मित्रांनो, पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो या क्रीडा नगरीवर. तुम्ही पाहताय स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली न्यू 40+ सरपंच चषक. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र पहिला चेंडू चांगली अशी सुरुवात करून देतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू जातोय. गणेश एक चांगली सुरुवात करून देतोय. नंदकिशोर खारबाव या संघाचा 12वा खेळाडू प्लीज समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आहे. आता पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातो. बॅक टू बॅक 2 चेंडू इथं निर्धाव जातात. एक चांगली सुरुवात करून देतो गोलंदाज गणेश. कारण आपण जर धावसंख्या बघितली तर 27 धावा इथं काढलेत आणि 28 धावांचं एक माफक लक्ष इथं ठेवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ही गोलंदाजी करतोय गणेश. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नंदकिशोर खारबाव या संघाचा 12वा खेळाडू प्लीज. आता मला सफल क्रॉस झाला तर जोरात मारण्याचा प्रयत्न अपील करतायत, मात्र पंच साथ देत नाहीये. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जातोय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जबरदस्त अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत गणेश. बॅक टू बॅक 3 चेंडू इथं टाकून झालेले आहेत आणि एक सुद्धा धाव मिळालेली नाहीये. पुन्हा सज्ज होतोय गणेश. खोदून काढलेला चेंडू जातोय आणि श्रीलंकांच्या दिशेकडे रवाना होतोय. शेवटच्या क्षणी चेंडू जातोय या 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका होता अजितचा. आज अजितचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त नक्कीच मी तर म्हणेन की थोडीशी सुरुवात अजितच्या बॅटमधून खराब झाली होती. मात्र या चौकाराने पुन्हा एकदा रुलावर गाडी आणतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला होता. डॉट चेंडू जातोय आणि या डॉटने धावसंख्या मात्र स्थिर आहे. 4 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 28 धावांचं माफक लक्ष. चेंडू पडल्यानंतर उसळला होता बघा. 28 धावा आपल्याकडे आहेत. हे जाण आहे गोलंदाजाला आणि ती जाण ठेवून पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली. एक चौकार सोडला तर 5 चेंडू डॉट. व्हॉट अ बॉलिंग. खरोखर शेवटचा चेंडू जर आपण पाहिला होता थोडासा टप्पा खाल्यानंतर थोडासा बॉन्स मिळला होता आणि अप्परकट खेळण्याच्या नादात पूर्णपणे बीड झालेला आहे फलंदाज अजित. अजित हा 4 धावांवर खेळत आहे आणि संघाची धावसंख्या सुद्धा 4 झालेली आहे. मित्रांनो, जो सामना सुरू झालेला आहे एक प्रकारचा खेळ सुद्धा इथं संपलेला आहे. तो म्हणजे नंदकिशोर खारबाव ए आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी. तर आई जोगेश्वरी जून अंदुरकी या संघानं 27 धावा इथं केलेत आणि नंदकिशोर खारबाव ए या संघाला 28 धावांचा टार्गेट एक माफक लक्ष इथं ठेवलंय. मात्र पॉवर प्लेच्या या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी केलेली गणेश यांनी फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. टिट फॉर टॅटचं उत्तर देताना इथं दिसतंय ज्ञानेश्वर चिकणे. यस, टिट फॉर टॅट. मात्र गोलंदाजी अजूनही अचूक टप्प्यावर करावी लागेल कारण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. या इथे नंदकिशोर खारबाव ए संघाला दाखवून द्यावं लागेल की आम्ही नंबर 3 ला का आहोत. सॉरी, हा संघ नंबर 4 वर रँक करतोय एक उपविजयी पदासह. गोलंदाजीची धुरा मात्र सुरेश सांभाळतोय. बघा, आज फलंदाजी करताना सोमनाथची कुठे ना कुठे उणीव भासली आहे.
जुनांदुर्की संघाला. प्रकाश यांचीच ही सुद्धा उणीव भासलेली आहे. मागच्या 7 चेंडूंचा प्रमोद पाटील जर विचार केला तर 7 चेंडूमध्ये 6 चेंडू हे डॉट केलेले आहेत. ही फलंदाजी नंदकिशोर खारभाऊ ए संघाकडून अपेक्षा नव्हती या फलंदाजीची. खरोखर त्याचा अध्याय द्यायला लागेल आपल्याला गोलंदाज, कारण गोलंदाजी एवढी चांगली सुरेख करतात, कारण गणेश एक चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुरेश एक चांगली कामगिरी करतायत. आता मात्र चेंडू हवेत आहे, नाही कुठला क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल नक्कीच, आणि दुसरी धाव घेताना थोडीशी दमछाक झालेली आहे फलंदाजांची. मात्र 2 धावा या पूर्ण केलेल्या. बघा ही खेळपट्टी जी आहे ती खेळपट्टी मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात लांब खेळपट्टी मधली एक आहे, आणि या खेळपट्टीवर 2 धावा मुश्किलीने प्रमोद पाटील पूर्ण होत असतात. सुरेश सुरुवात करतो लेफ्ट आर्म. अराउंड द विकेटने मारा करतोय. टॉस मात्र आडव्या बॅटने खेळलेल्या चेंडूला बॉल जोपर्यंत जातोय, ओहो धोका इथे. मात्र अजितची रनिंग बिटवीन द विकेट अतिशय उत्तम. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे न्यू पोटी संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य प्रतापदादा पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. वेलकम सन्मान्य प्रतापजी पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष. चालू सामन्याबद्दल दादा आपण सांगेन. नंदकिशोर खारभाऊ ए आणि आई जोगेश्वरी दूर नांदुर्की या 2 संघामध्ये सामना सुरू आहे. आई जोगेश्वरी दूर नांदुर्की संघाने 27 धावा केलेल्या आहेत आणि 28 धावांचं लक्ष नंदकिशोर खारभाऊ ए संघासमोर ठेवलेले आहे. आतापर्यंत नंदकिशोर खारभाऊ ए संघाने 8 धावा केलेल्या आहेत आणि 2 महत्वाचे फलंदाज एक फलंदाज प्रसाद बाद झालेले, महेश बाद झालेले. आता फलंदाज भरत ओहो पहिल्या चेंडूवर प्रहार. चेंडू जातो लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि सुरक्षित हातात. आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज. आता मात्र हॅट्रिक ची संधी असेल का? सुरेश या हॅट्रिक ची संधी निर्माण झालेली आहे. ही जर हॅट्रिक पूर्ण करतो तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक असेल. चौकारांची हॅट्रिक नेत्रंजनने पूर्ण केली होती. त्या अगोदर रतिलालने पूर्ण केली होती नितुफान पिंपला संघाच्या मार्फत. बसण्याचा प्रयत्न, मात्र वाईटचा इशारा येतो पंचांचा. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झालेली ती 9 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अशोक खेळपट्टीवर आलेले आहे. चांगला फटका आहे. 2 धावा मिळतील यात शंका नाही, कारण क्षेत्ररक्षक गफलत करतोय आणि अजित रन के लिए हिरण बन गए असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11. अजूनही जिंकण्याचा जर विचार केला तर 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. काल एका षटकाची मी आठवण करून देईन. बिंदास मालीचं जे षटक होतं प्रमोद पाटील, 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना बिंदास पाटीलने जे षटक टाकलं होतं ते या स्पर्धेतील एक सर्वोत्कृष्ट षटक होतं. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. मात्र त्याच बिंदास मालीला शेवटच्या सामन्यामध्ये मार पडला होता. आपण बघितलं शेवटच्या षटकात
हा चौथा गावदेव चौथा डुंगे संघाला चांगली संधी होती, मात्र अनुभवाची थोडी कमी आणि त्यांचे सराव जो आहे तो सरावही थोडासा कमी आणि त्यामुळे हा संघ चौथा मानकोली बी ए संघासमोर पराभूत झाला होता. असो, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं मित्रांनो. तुम्ही 22 यार्डच्या खेळपट्टीवर जो पराक्रम कराल, मैदानामध्ये जो पराक्रम कराल, त्याच्यावरच तुमचा विजय अवलंबून असतो. विशाल गोलंदाजीसाठी तर 12 चेंडू 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नंदकिशोर ए संघाला झुंजायला लावलेले मी तर म्हणेन जून अंदुरकी संघाने. शपल क्रॉस झाला होता फलंदाज, वाईटचा इशारा येतो पंचांचा. एक अवांतर धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 12. आता मात्र पुन्हा एकदा शफल क्रॉस झाला, पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो पंचांचा. जय बजरंग कारिवली आयोजित स्वर्गीय गीतेश स्मृती चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. 3ऱ्या क्रमांकावर राहिला होता आई जोगेश्वरी जुनांदुरकी संघ. आणि नंदकिशोर खारबाव ए संघ कुंतीबाई चषकामध्ये 2ऱ्या क्रमांकावर राहिला होता. चेंडूला खेळून काढले, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतोय, दुसरी धाव हवी आहे. मात्र आता बघा या ठिकाणी थेट यष्ट्यांवर फेक आणि फलंदाज अशोक बाद होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 14. वंडर ऑफ न्यू प्लस राजा हा खेळपट्टीवर येतो असं वाटतंय. सॉरी, संदीपला बढती दिलेली आहे. बॅटिंग लाईन डीप आहे कारण अजूनही राजा आहे, कुमार असेल. आज कुमार नाहीये, संदेशी नाहीये आणि भरत नाहीये. बॅटिंग लाईन थोडीशी कमजोर झालेली आहे मी तर म्हणे नंदकिशोर खारबाव ए संघाची. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, बघा मागे जावं की पुढे यावं या द्विधा मनस्थितीत होता फलंदाज अजित. संदीपच्या खांद्यावर जबाबदारी वाढलेली आहे. अजूनही राजा डगआउट मध्ये आहे. भरत, संदेश आणि कुमारच्या अनुपस्थित खेळतोय. चेंडू हवेत आहे, बघायचं काय घडतंय. क्षेत्ररक्षक मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करीत नाहीये आणि 2 धावा पूर्ण, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 16. प्रेक्षक आणि खेळाडू मित्र हो, एक सूचना आहे, जेवणाची सोय झालेली आहे, जेवण चालू झालेलं आहे. चविष्ट जेवणाचा आनंद आपण घेऊ शकता. प्रेक्षक मित्र, फक्त जेवणाची सोय इथे आलेल्या खेळाडू आणि प्रेक्षकांनाच आहे, बाहेरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रेक्षकांना नाहीये. विशाल गोलंदाजीसाठी येतोय. राऊंड द विकेट. हो बघा, पडल्यानंतर चेंडू आणि बाउन्स आपण बघतो, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला होता. परफॉर्म डिलिव्हरी. अजित पहिल्या चेंडू पासून किल्ला लढवतोय कारण माहिती आहे हा जर विजय मी मिळवला तर एक भेट असेल वाढदिवसाची मलाच, कारण त्याचा आज वाढदिवस आहे. विशाल, यस, आता मात्र चेंडूवर तुटून पडलेला आहे. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवर जातोय, मात्र सीमारेषेच्या आत झेलला जातोय. पंच इशारा करा. यस, पंचांचा इशारा बाद आहे. फलंदाज अजित इज गॉन. तर मित्रांनो जेवणाची सोय झालेली आहे आणि जेवण जे रुचदार चवदार जे जेवण बनवलेलं आहे
खरोखरच गेल्या 3 दिवस एक चांगली मेजवानी आणि चांगले रुजदार जेवण जे देत आहेत ते गणेश तरे, तसेच त्यांच्या जोडीला साईनाथ पाटील, तसेच त्यांच्या जोडीला संतोषजी म्हात्रे याने एक रुजदार जेवण इथं बनवलेलं आहे. पुन्हा एकदा या आयोजनाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. आता मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हो, ये कॅच नाही, आपने मॅच गवाया आहे. हा झेल नाही तर मी सांगेन हा नक्कीच सामना सोडलेला आहे जून अंदुरकी संघाने. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 18 आणि शेवटच्या षटकात 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. कॅमेरामॅन आपण थोडस स्टेज कव्हर करायचंय. या ठिकाणी मान्यवरांचं विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण मान्य श्री प्रताप मारुती पाटील साहेब आज या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत राणलगावचे सुपुत्र, त्याचबरोबर भिवंडीतील एक नामांकित उद्योजक मान्य श्री प्रताप मारुती पाटील साहेब यांच्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आज विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव आणि या ठिकाणी अतिथींचा मान्यवरांचा विशेष गौरव आणि सन्मान केला जातो. आयोजकांच्या वतीनं स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेल न्यू 40+ आयोजित आपण जी स्पर्धा पाहतोय सरपंच शेख 2020 मधून साहेबांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष मान्य श्री गणेशजी केने आणि 4वा मानकुली या संघाचे सर्व गणेश केने साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. स्वागत आणि सन्मान होतोय अतिथींचा मान्यवरांचं. गणेशजी केने यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्याचबरोबर या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय 4वा मानकुल ए या संघाचे एक ऑलराऊंडर अष्टपैलू असे खेळाडू सचिन माळी यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. सगळा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर झेल घेतला जातोय आणि फलंदाज फेल होतोय. राजा 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर एक विकेट घेतला आहे गोलंदाज गणेश यांनी. मान्य सचिन माळी साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय 4वा मानकुल ए या संघाचे संघनायक काळूराम माळी यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. गिरीशजी चौथाईवा मानकुली ए या संघाचे संघनायक मान्य श्री कालुराम माळी यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. धन्यवाद. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. बघा, आयुष्यात कधीही हार न मानण्याची वृत्ती ठेवा. जून अंदुरकी संघाकडे सोमनाथ नाहीये, प्रकाश नाहीये, मात्र हार न मानण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 27 धावांवर हा संघ जबरदस्त फाईट करतोय नंदकिशोर खारबाव ए संघाविरुद्ध. फुलटा चेंडू मात्र जाईल लॉंग ऑन सीमा रेषेवर. आणखी एक फलंदाज संदीप इज गॉन.
म्हणजे खरोखर जबरदस्त असा हा सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. 27 धावा इथे केल्या होत्या. 28 धावांचा मापत आव्हान इथं नंदकिशोर खारभाऊ ए या संघापुढे ठेवलं होतं. मात्र आई जोगेश्वरी जून नांदुरकी या संघानं कमाल केली आहे. खरोखरच तिथून गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना बॅक टू बॅक 2 विकेट गणेश यांनी घेतलेले आहेत. आणि आता मात्र विकेट हॅट्रिक वर आहे हा गोलंदाज. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे जगदीश. बघूया जगदीश कशा प्रकारे आपल्या संघाला पुढे घेऊन जातोय की ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज साईनाथ. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज गणेश. पुढचा चेंडू टाकण्यासाठी साईनाथ याला और पिच चेंडू आडव्या पाठीने मारला. चेंडू हवेत आहे. आता मात्र पाहायचा आहे क्षेत्ररक्षक खाली. तर शेवटच्या क्षणी काय झालेला इशारा काय येतो ते पाहायचा आहे. तो षटकाराचा इशारा येतोय. हो 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 3 चेंडू मध्ये आता मात्र 4 धावांची गरज आहे. हा झेल सोडला नाही ज्ञानेश्वर जिंकणे तर ही मॅच सोडली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नाही, बोनस मिळालेला आहे. झेल सुटून तर सुटलेला आहे, मात्र 6 धावांचा बोनस हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मी तर म्हणेन लक फॅक्टर नंदकिशोर खारभाऊ ए संघाच्या बाजूने. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. सिच्युएशन टाईट आहे. मात्र दोन्ही संघांचं कौतुक करायलाच लागेल. प्रमोद पाटील लढवय्या वृत्ती आणि नवीन 40 प्लस क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे. लढवय्या वृत्ती सोडत नाहीत संघ. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड चेंडू जातोय डॉट आणि धडधड वाढते हृदयाची. कारण 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. बघा कसं समीकरण बदलत असतं मित्रांनो. खरोखरच 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना मात्र 2 विकेट घेतो. त्यानंतर एक मोठ्या पलाचा षटकार मारतो. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय हा गोलंदाज गणेश. आता मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. हो चेंडू जातो थर्ड मॅन सीमारेषेकडे. पार होईल का सीमारेषा? नाही. सीमारेषेच्या आतमध्ये 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र 4थी धावी होते की काय? नाही 4थी धाव घेताना मात्र फलंदाज या ठिकाणी धावबाद होतो. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. हो मित्रांनो हा क्रिकेटचा सामना क्रिकेटचा खेळ आहे. जर तरची भाषाने जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे गरज आवश्यक नाहीये मित्रांनो. खरोखर बघूया 1 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. काय दडलंय या चेंडू मध्ये. क्लायमॅक्स या सामन्याचा कुणीही सांगू शकत नाही. वॉट मॅच. आता मात्र ज्ञानेश्वर जिंकणे या शेवटच्या चेंडू मध्ये धडलंय. काय धडपड वाढत कोणीही जिंको मात्र मन जिंकलेत दोन्ही संघांनी. आमचे पाहुणे आलेले परम मित्र विजय सुद्धा ते डोळे चुकून बघत आहेत की काय होणार आहे. बघा कशा पद्धतीने हा सामना रंगतोय. कशा पद्धतीने जिद्द सोडत नाही. म्हणतात ना हिमतीनं हारा मात्र हिम्मत हरू नका. यस अगदी बरोबर आहे. 1 चेंडू. बेस्ट ऑफ लक गोलंदाज. बेस्ट ऑफ लक फलंदाज. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. राईट आर्म ओव्हर द विकेट. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. काय घडणार आहे? 1 धाव मिळेल. बघूया 1 धाव मिळणार नाहीये. नंदकिशोर खारभाऊ ए विजय होतोय की जून अंदुरकी. बघूया आई जोगेश्वरी जून अंदुरकी. 1 चेंडू मध्ये धडलंय काय. आता मात्र शेजारी वाढल्यात फलंदाजाच्या जवळ. हो आणि शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय मिस फिल्डिंग. 1 धाव पूर्ण केली जाते नंदकिशोर खारभाऊ ए संघाकडून. आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय नंदकिशोर खारभाऊ ए. पण जबरदस्त केला आई जोगेश्वरी खेळ केला. आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाने. खरोखरच कौतुक करतोय आपलं. आपण या इथे आलात, खेळलात, चांगला खेळ केला. अभिनंदन. मात्र हार्डलक आणि अभिनंदन योगेशजी पाटील, सुनीलजी भोईर अँड अभिनंदन नंदकिशोर खारभावे. अभिनंदन अजित. खास करून आज वाढदिवस आहे.
अच्छा तर दरम्यान काल्हेर संघाला बंद्रे मारुती काल्हेर संघाला कमलाकरजी म्हात्रे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आज संघात नाही आहेत ते, मात्र हार्दिक शुभेच्छा नवी मुंबईवरून हार्दिक शुभेच्छा देत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. धन्यवाद कमलाकरजी म्हात्रे, खूप खूप आभार.